Hello everyone, welcome to NCC YouTube channel. महाराष्ट्र बोर्ड SP हा सब्जेक्ट आज आपण करत आहोत चॅप्टर 2 सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स आणि त्याच्यातला हा जो टॉपिक आहे बॉन्ड्स अँड इट्स फीचर्स. याच्या अगोदर चॅप्टर 2 चे सिरीज वाईजने आपण व्हिडिओ करत आहोत, ते तुम्ही नक्की पहा. तर आपण सुरू करूया बॉन्ड्स. The company borrow and issue bonds as evidence of debt. Bondholder is creditors of the company. A bond is an interest-bearing certificate issued by a government or business firm, promising to pay the holder a specific sum at a specified date. Thus, bond is a formal contract to repay borrow money with interest. Interest is payable at fixed interval or on maturity of bond. Bond is a loan. The holder of bond is a lender of the institution. He gets fixed rate of interest. याच्या अगोदरचा आपला व्हिडिओ होता तो डिबेंचरशी रिलेटेड होता. डिबेंचर म्हणजे काय, डिबेंचरचे फीचर्स. कंपनीचे दोन प्रकारचे सोर्सेस आहे. मागे पण मी सांगते आणि आताही सांगते की एक ओन कॅपिटल असतो. ओन कॅपिटलमध्ये आपण अभ्यास केला की शेअर्स, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स, रिटेन अर्निंग. आणि बॉरोड कॅपिटलमध्ये आपण जो अभ्यास करतो ज्यामध्ये डिबेंचर आहे, डिपॉझिट्स आहेत आणि बॉन्ड्स. बॉन्ड्स म्हणजे काय, तर एक बॉरोड कॅपिटल आहे. कंपनी बॉरो म्हणजे उष्ण घेणं, अँड इश्यू बॉन्ड. जसं डिबेंचर इश्यू करतं तसं बॉन्ड्स इश्यू करतो. फक्त शब्द बदलतो आहे, ॲज इट इज सगळंच आहे. ॲज एव्हिडन्स ऑफ डेप्ट. जसं डिबेंचर इश्यू केलं, डिबेंचर सर्टिफिकेट मिळालं, आणि बॉन्ड्स इश्यू केला तर हे डेप्ट आहे ह्याच्याबद्दलचा एव्हिडन्स मिळतो की एवढं कर्ज कंपनीला बॉन्ड होल्डरने दिलेलं आहे. बॉन्ड होल्डर इज अ क्रेडिटर. जसं डिबेंचर होल्डर इज अ क्रेडिटर, also bondholder is also the creditor of the company. A bond is an interest bearing certificate. बॉन्ड ज्यावेळी इश्यू केला जातात तर इंटरेस्ट दिलं जातं. इश्यूड बाय अ गव्हर्नमेंट किंवा बिझनेस फर्म्स. काय करतं, इश्यू करतं प्रॉमिसिंग टू पे द होल्डर. त्या बॉन्ड होल्डरला प्रॉमिस करतं टू पे अ स्पेसिफिक सम ॲट अ स्पेसिफाईड डेट. विशिष्ट दिवशी विशिष्ट पैसे देण्याबद्दलचं एक करार करतो. दस बॉन्ड काय होतो, एक फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट आहे टू रिपे बॉरोड मनी विथ इंटरेस्ट. त्याचं कॅपिटल आणि त्याचं इंटरेस्ट ॲट अ टाईम रिपे केलं जातं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो बॉन्ड. इंटरेस्ट इज पेबल ॲट फिक्स इंटरवल ऑर ऑन मॅच्युरिटी ऑफ बॉन्ड. जसं डिबेंचर होल्डरचं इंटरेस्ट फिक्स इंटरवल किंवा मॅच्युरिटीला मिळतं तसं वॉट एव्हर दी ॲग्रीमेंट बिटवीन दी बॉन्ड होल्डर अँड द कंपनी. बॉन्ड इज अ लोन. दी होल्डर ऑफ बॉन्ड इज अ लेंडर. लेंडर म्हणजेच काय, क्रेडिटर. ही गेट्स फिक्स रेट ऑफ द इंटरेस्ट. जे बॉन्ड होल्डर आहेत त्यांना एक फिक्स रेटने इंटरेस्ट मिळतं. कळलं बॉन्ड? छान आहे. बॉन्ड म्हणजे एक प्रकारचं डिबेंचरच आहे, पण डिबेंचर नाही म्हणू शकत ना बॉन्ड्स, कारण त्याचं स्वरूप वेगळं, त्याच्या अटी वेगळ्या. ओके, आता बॉन्डचे आपण बघतोय फीचर्स, आणि आवर फर्स्ट फीचर इज नेचर ऑफ फायनान्स. इट इज डेप्ट ऑर लोन फायनान्स. इट प्रोव्हाइड्स लॉंग टर्म फायनान्स. द बॉन्ड्स कॅन बी इश्यूड फॉर लॉंगर पीरियड सच एज 5 years, 10 years अँड सो ऑन. डेप्ट किंवा एक लोन फायनान्स आहे, बरोबर आहे. पण लाँग टर्म फायनान्स ज्यावेळी बॉन्ड इश्यू केले जातात तर ते 5 वर्षाचे असतात, 10 वर्षाचे असतात. म्हणजे एक्झॅक्ट डिबेंचर पण लाँग टर्म असतातच, पण अगदी असे पण लाँग टर्म असतात, पण बॉन्ड्स 5 वर्ष 10 वर्षासाठी असतात अँड सो ऑन. त्याच्यापेक्षा असतं 20 वर्ष, 25 वर्ष. म्हणजे बॉन्डचा फर्स्ट फीचर्स काय आहे, नेचर. त्याचं स्वरूप कसं असतं, लाँग टर्म. सो it is a long term finance, it is a borrowed capital types finance. Okay, our next feature is status of investor. बघूया आपण. The bondholder are creditors. Bond is a kind of security for a loan taken. Bond holder
has not right to vote and to participate in the management like a debenture holder. फीचर्स आहे. बॉन्ड होल्डर जे असतात ते कोण आहेत? इट इज ऑल्सो द क्रेडिटर्स ऑफ द कंपनी, कारण त्यांनी कंपनीला काही पिरियडसाठी पैसे दिलेले आहेत ना वापरण्यासाठी. आणि बॉन्ड ही अशी सिक्युरिटी आहे फॉर अ लोन टेकन. बॉन्ड होल्डर हॅज अ नॉट राईट टू वोट. त्यांना अधिकार नाही. कारण काय? बिकॉज दे आर क्रेडिटर्स ऑफ द कंपनी, दे आर नॉट द मेंबर्स ऑफ द कंपनी अँड दे पार्टिसिपेट इन द मॅनेजमेंट. त्यांना मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करण्याचा पण अधिकार नाही आहे, कारण ते क्रेडिटर्स आहेत. ओके. अवर नेक्स्ट फीचर्स ऑफ बॉन्ड इज रिटर्न्स टू बॉन्ड्स. The bondholder get a fixed rate of interest. It is payable on the maturity or at a regular interval. Interest payable to bondholder is a fixed charge. बॉन्डहोल्डरना फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो, तो कधीही बदलत नाही. इट इज पेबल ऑन दी मॅच्युरिटी ऑर ॲट रेग्युलर इंटरव्हल. बॉन्डचा जो पिरियड आहे 5 वर्ष, त्या 5 वर्षानंतर 5 वर्षाचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जे काही इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतं ते एकदम दिलं जातं किंवा विशिष्ट इंटरवल त्या पिरियडप्रमाणे दिलं जातं. 1 वर्षाचं असेल तर वर्षानंतर इंटरेस्ट पण दिलं जातं. इंटरेस्ट पेबल टू बॉन्ड होल्डर इज अ फिक्स चार्ज. जो ठरलेला रेट आहे बॉन्ड्स घेताना त्याच रेटप्रमाणे इंटरेस्ट बॉन्डचं दिलं जातं. म्हणजे रिटर्न टू बॉन्ड्समध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट, इट विल बी इंटरवल और इट विल बी ॲट द टाईम ऑफ ए मॅच्युरिटी आणि फिक्स चार्ज. ओके. अवर नेक्स्ट फीचर्स ऑफ बॉन्ड इज रीपेमेंट. A bond is a formal contract to repay borrowed money. Bonds have specific maturity date at which time the repayment of principal is due. Repayment. बॉन्ड जो आहे एक फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट आहे ना कंपनीशी केलेला. बॉरोड मनी जे आम्ही दिले ते तुम्ही रिपे करा, एक फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि बॉन्ड हॅव अ स्पेसिफिक मॅच्युरिटी डेट. मग अशी आपण बोललो की 5 वर्ष, इथे आपण बोलतोय 5 इयर्स, 10 इयर्स, वॉट एव्हर इयर्स. त्या पिरियडनंतर तुम्ही त्यांचे स्पेसिफिक मॅच्युरिटी डेटला तुम्ही त्यांचे पैसे पेमेंट करा. विच टाईम द रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल इज ड्यू. प्रिन्सिपल म्हणजे ओरिजिनल अमाऊंट त्यांची जी आहे ती. इंटरेस्ट पण द्यायचं आहे पण प्रिन्सिपल अमाऊंट पण त्यांची द्यायची आहे, पण आफ्टर अ सर्टन पिरियड. त्याला आपण काय शब्द वापरतो? मॅच्युरिटी. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.